पुण्यामध्ये मंगळवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळला। पावसामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। रस्ते गल्लीबोळ सगळीकडेच पाणी साचलं होतं। या पावसानं शहरातील नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केली आहे। बघूयात यावरचा हा सविस्तर रिपोर्ट। सोसायट्यांमध्ये पाणी, घरादारात पाणी, रस्त्यांवरही पाणी आणि पुणेकरांच्या काळजाचंही पाणी पाणी। मंगळवारी कोसळलेल्या पावसामुळे काही भागात रस्ते नद्या झाल्या, तर काही ठिकाणी वाहनं पाण्यात अडकली। त्यामुळे मान्सूनपूर्व पावसानंच पुण्यातील नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केली आहे। पाण्यात बुडालेले पुण्यातील प्रमुख भाग गुंजन चौक, सुखसागर नगर, कात्रज चौक, वारजे सर्व्हिस रोड, गांधी भवन, कोथरूडची इतिशा सोसायटी, सुतारवाडी LMD चौक, आंबेगाव हायवे सर्व्हिस रोड, मांगीरबाबा चौक, पुणे सातारा महामार्ग। पुण्यात रात्री 4 तास झालेल्या अवकाळी पावसाने पुण्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपण उभा आहोत त्याच ठिकाणी जवळपास 10 ते 12 गाड्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या होत्या आणि त्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं कारण म्हणजे पुणे महापालिका जे दावा करते ते किती बोगस दावे आहेत हे आपल्याला पाहायला मिळते। हे पुणे महानगरपालिकेचं ड्रेनेज आहे, ज्या ड्रेनेजवर संपूर्ण कचरा आहे, तिथून पाणी वाहून जायची कुठलीही व्यवस्था नाही आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये इथल्या नागरिकांना या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं। शिवाजीनगर, कात्रज, सिंहगड रोड, बाणेर, कोथरूड, सूस, पाषाण या सगळ्या परिसरांमध्ये 3:13 वाजल्याचं बघायला मिळालं। पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे आंबील ओढ्याला पूर आला। दांडेकर पुलावर 4 ते 5 फूट पाणी साचल्यानं मांगीरबाबा मंदिर ते दत्तवाडी रस्ता तात्काळ बंद करावा लागला। 83% नालेसफाई झाली असल्याचा दावा पालिकेचा आहे, मात्र परिस्थिती मात्र वेगळीच दिसून आली आणि त्यामुळं आवश्यक ती उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आलं का, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। पुणे शहर का तुंबलं? ड्रेनेज सिस्टीम अपुरी आणि जुनाट आहे। गाळानं भरलेले नाले आणि मान्सूनपूर्व कामं पूर्ण न झाल्यामुळे, पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यासाची पाईपलाईन नसल्यामुळे, नदी नाल्यांच्या पात्रात आणि पूररेषेमध्ये झालेली अतिक्रमणं महत्वाचं कारण, झपाट्यानं वाढणारे कॉन्क्रिटीकरण आणि डोंगर उतारांवर होणारं बांधकाम। जे हजारो कोटी रुपये पुणे महानगरपालिकेकडे आले ते फक्त ठेकेदारांसाठी रेड कार्पेट घालण्याच्या नावाखाली चुकीच्या टाकण्यात आलेल्या पावसाळी लाईन, चुकीच्या टाकण्यात आलेले ड्रेनेज लाईन आणि त्याही पलीकडे जाऊन आपल्या नगरसेवकांच्या, आमदारांच्या घरातल्या जे ठेकेदार रजिस्टर्ड झालेत त्यांची पोटं भरण्याकरता जे चुकीच्या पद्धतीने कामकाज करण्यात आलं त्याच्यामुळे आज पुणे पाण्याखाली आलेलं दिसतंय आपल्याला। तुम्ही गाळे नाले साफ करण्याचं काम प्रक्रिया लवकर करा, पण तरीही प्रशासनाला जाग येत नाही। पालकमंत्री काय करतात? जे आज राज्यमंत्री पुणे शहरामध्ये केंद्रातले आहेत ते काय करतात? 6 आमदार तुमचे आहेत काय करतात? तुमचे नगरसेवक आहेत काय करतात? तर ते फक्त निवेदन माझ्या ठेकेदाराला कशी मिळेल, माझा ठेकेदार कसा काम करेल एवढ्यामध्ये रस आहे। दुसरं कोणत्याही कामामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि या प्रशासनाला रस नाही, हे आज परत एकदा सिद्ध होतं। पुण्यात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे पुणेकरांमध्ये प्रचंड संताप आहे। अनेक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवत असतानाही यावर कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। काम काय क्वालिटी होतं का नाही हे बघणारं कोणी नाही
अधिकारी वर्ग फक्त तिथं ऑफिसमध्ये बसून बिलं काढण्यात मग्न आहे. तुम्हाला इथं साईटवर आता एकही अधिकारी कर्मचारी सापडणार नाही आणि मग कंत्राटदार करेल ते आणि करेल तसं काम. आणि त्यामुळे अनेक रस्त्यांवर अशीच परिस्थिती तुम्हाला दिसेल. पुणेकरांना वाली कुणी नाही. दुर्दैव असं आहे की महापालिका निवडणुका आता 3-4 महिन्यावर आल्या आहेत तरी आजही एकही राजकीय पक्ष तुम्हाला रस्त्यावर उतरून याच्यात काही बघताना दिसत नाही. प्रशासनाला जाब विचारताना दिसत नाहीये. आणि त्यामुळे मग काय फक्त निवडणुकीच्या वेळेला मतं मागायला येणार का असा नागरिकांचा जो प्रश्न आहे तर तो काही चुकीचा नाही. तर आपलं जे स्टॉर्म वॉटर ड्रेन्सचं जे काम आहे तो सरासरी 12 कोटीचा ते काम होता. प्रत्येक वॉर्डमध्ये एक टेंडर होते. नाला साफसफाईचे सरासरी 14 कोटीचा ते काम होता. सरासरी 25-26 कोटीच्या ओव्हरऑल आपलं जे काम होतं त्याच्यामध्ये 80-90% काम आपले झालेले आहे. पुण्यातील या परिस्थितीला पावसापेक्षा राज्यकर्त्यांचा वर्षानुवर्षांचा नाकर्तेपणा, प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे. मुंबई, नागपूर, कोल्हापूर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वर्षी हीच स्थिती निर्माण होत असते. पण यातून कोणतंही सरकार धडा घेत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास उद्या डोक्यावरून पाणी गेल्यास आश्चर्य वाटायला नको. बालाजी पोद्दारसह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.